अवधूत चिंतन श्री गुरुदेव. माझ्या सर्व साधक बंधू, आपण सध्या वामनराज प्रकाशांची पुस्तकं वाचत आहोत. आज आपण दिव्य पेयाची कथा हे प्रकरण पाहूया. परमपूज्य श्री मामांपाशी अशा अनेक अद्भुत गोष्टी होत्या. त्याही अशा की त्यांचा संपूर्ण थांगपत्ता कधीही कोणाला लागणे शक्य नव्हते. एकदा त्यांनी नामधारकाला आकाशमार्गाने हिमालयात नेले. तेथे पोचल्यावर त्यांनी सांगितले की येथे आत एक स्थान आहे, एक कुटी आहे. तेथे एक थोर सिद्ध महात्मे राहतात. त्यांच्या तोडीचा योगी या हिमालयात मिळणे कठीण आहे. त्यांच्या दर्शनाला आपण जाऊया. मग त्यांनी नामधारकाला त्या महात्म्यांच्या दर्शनाकरता कुटीत नेले. आत गेल्यावर मामा आलेले बघून त्या महात्म्यांनी उठून मामांना कडकडून आलिंगन दिले. दोघांच्याही डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या. मग त्या महात्म्यांनी मोठा आदर सत्कार करून परमपूज्य श्री मामांना उच्चासनावर बसविले. त्यांच्यासमोर आणि नामधारकासमोर त्यांनी चहासारखे एक पेय आणून ठेवले. ते पेय प्यायल्यानंतर कितीतरी दिवस नामधारकाचे तहान भूकच हरवली होती. असे ते पेय दिव्य आणि विलक्षण होते. दिसायला चहासारखे, पण त्याची चव मात्र अमृतासारखी होती. असे अनेक विलक्षण, सहज विश्वास बसणार नाहीत असे प्रसंग परमपूज्य सद्गुरू श्री मामांच्या चरित्रामध्ये दडलेले आहेत. पण त्यांनीच वेळोवेळी संदर्भित व्यक्तींना ते गुप्त राखण्यास सांगितल्यामुळे ते प्रसंग अज्ञातच ठेवले गेलेत. आजवर कधी सांगितले गेले नाहीत. माऊलीतले दिव्यदर्शन. परमपूज्य श्री मामांनी पत्र पाठवून वणीहून बोलावून घेतल्यामुळे 1983 माऊलीत मी कायमचाच राहायला आलो. त्यावेळच्या पहिल्या 3-4 महिन्यातच पहाटेच्या वेळी घडलेली ही एक अद्भुत घटना आहे. परमपूज्य श्री मामांना निद्राजय सिद्धी प्राप्त होती. ते कधीही झोपत नसत. त्यांच्या मातोश्री सारखीच त्यांची अंतरंग स्थिती होती. झोप त्यांना कधीच गरजेची नव्हती. पण जर आपण जागत बसलो तर आपल्याबरोबर बाकीचे सगळे जागत बसतील म्हणून ते लोकांसाठी थोडा वेळ डोळे मिटून पडायचे. सगळेजण आपापल्या जागेवर गेले, झोपले की मग ते उठून बसायचे. नंतर त्यांचे नामस्मरण म्हणा किंवा साधना म्हणा, जे काही असेल ते रात्रभर चालायचे. एकदा अशी गंमत झाली की पहाटे 3च्या सुमारास मला नेमकी जाग आली. बैठकीला मी नेहमी पहाटे 4लाच बसायचो, पण त्या दिवशी मात्र 3लाच जाग आली. योगायोगाने तेव्हा माऊली, मी, परमपूज्य श्री मामा आणि आमचा नारायण पानसे यांच्या व्यतिरिक्त चौथे कोणीही नव्हते. नारायण खाली त्यांच्या खोलीत झोपलेला होता. हल्ली माऊलीत जेथे परमपूज्य श्री मामांचे सिंहासन आहे, जेथे त्यांच्या पादुका आहेत, तेथे त्या काळी परमपूज्य श्री मामांचा पलंग असायचा. वरच्या मजल्यावर मधल्या गॅलरीत माझा पलंग होता. जागा झाल्यावर मी उठून बसलो. त्याच क्षणी माझ्या लक्षात आले की सगळी माऊली एका अद्भुत दिव्य अशा प्रकाशाने कोंडाटलेली आहे. सगळीकडे प्रकाशच प्रकाश भरलेला आहे. आकाशात एकदम कितीतरी सूर्य उगवावेत इतका तो तेजस्वी, पण तेजस्वी असूनही प्रखरता नसलेला अत्यंत आल्हाददायक आणि शीतल असा प्रकाश होता. मला क्षणभर अशी शंका आली की दुपार झाली की काय, म्हणून बघतो तर घड्याळात 3 वाजलेले होते. मला वाटले की दुपारचे 3 वाजलेले बहुतेक, आणि तेवढ्यातच मला प्रणवाचा गंभीर ध्वनी ऐकायला येऊ लागला. सगळीकडे सुगंध कोंडाटून भरला होता. काय चालले आहे म्हणून मी एकदम खडबडून भानावर आलो. मग माझ्या लक्षात आले की हा जो दिव्य प्रकाश दाटलेला आहे त्याचा स्रोत खाली कोठेतरी आहे. म्हणून मी गॅलरीच्या
कठड्यापाशी आलो आणि खाली बघतो तर खाली माऊली नव्हतीच. माऊली हरवली होती आणि माऊलीच्या ठिकाणी एक दिव्य दरबार भरलेला दिसत होता. त्या दरबारामध्ये एक रत्नजडित असे भव्य सिंहासन होते. त्या सिंहासनावर परमपूज्य श्री मामा यतिवेशात परमपूज्य श्री टेंबेस्वामी महाराजांच्या रूपात विराजमान होते. त्यांच्या आजूबाजूला अनेक सिद्ध, महासिद्ध, संन्यासी, महात्मे उभे होते. ते त्यांची हात जोडून स्तुती करत होते. दिव्य देवतांचे नृत्य गायन चाललेले होते. सगळीकडे केशर, कस्तुरी, चंदनाचा सुगंध दाटून पसरलेला होता आणि भगवान श्री दत्तात्रय प्रभूंचा उच्चारवाने जय जयकार सुरू होता. ते विलक्षण, कल्पनातीत अलौकिक दृश्य पाहिल्यावर परत माझे भान हरपायला लागले. नंतर जेव्हा मी भानावर आलो तेव्हा मी माझ्या पलंगावर बसलेलो होतो. ते सगळे दृश्य हरपलेले होते. बाहेर पहाटेचे तांबडे फुटले होते. इतक्यात परमपूज्य श्री मामा जिना चढून वर येताना दिसले. ते हसून मला म्हणाले, बघितलेस का शेवटी? माझ्या तोंडातून काही शब्द फुटेना. उठून त्यांना साष्टांग नमस्कार घातला. एकदम त्यांनी मला जवळ ओढले व ते म्हणाले, तेरी भी चूप, मेरी भी चूप. आम्ही जिवंत अस्तित्वावर बोलायची नाही कुठे. त्यामुळे ही हकीकत नंतर परमपूज्य सौ ताईंच्या व्यतिरिक्त मी कोणालाच कधी सांगितली नव्हती. या ज्या सगळ्या हकीकती आज आपणासमोर भावनावेशात प्रकट केल्या त्यासाठी मी अंतःकरणपूर्वक सद्गुरू परंपरेची क्षमायाचना करतो. वास्तविक पाहता यातले काही सांगायचे आज माझ्या मनातही नव्हते, कारण अशा अनेक स्मृती गुप्तच ठेवलेल्या बऱ्या असतात. हे जाणत असूनही आज माझ्या तोंडून काही गोष्टी सद्गुरू प्रेमावेशात निघून गेल्या. म्हणूनच श्री सद्गुरूंपाशी वारंवार या अपराधाबद्दल क्षमायाचना करीत आहे. या पुण्यकालाच्या निमित्ताने सद्गुरूंच्या अलौकिकत्वाचे थोडे स्मरण आपण केले. वास्तविक पाहता हेच स्मरण जर अखंड झाले तर ते पुण्यस्मरण होईल. असे पुण्यस्मरण हृदयात अखंड झाले तर माऊली सांगतात तसे, विपाये जरी आठवला चित्ता, तरी दे आपुली योग्यता. हे फळ उत्तम अधिकाऱ्यांना मिळेल, पण आपल्यासारख्या सामान्याने हे असो तया ते प्रशंसिता लाभ हाती. या उक्तीनुसार अशा महात्म्यांची प्रशंसा जरी केली, स्तुती जरी केली तरी लाभ हाती म्हणजे लाभ आहे. तो लाभ कशाचा? तर नित्य सुखाचा आणि नित्य मंगलाचा. असे सुख आणि मंगलाचा लाभ करून देणारे त्यांचे परमपुण्य स्मरण या निमित्ताने आपण परत एकदा करूया आणि त्यांच्याच श्रीचरणी ही सेवा अर्पून इथेच थांबूया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. हे प्रवचन परमपूज्य मामांची दशम पुण्यतिथी महोत्सव म्हणजे 29 मार्च 2000 रोजी श्रीपाद निवासामध्ये झालेल्या प्रवचन सेवेवरून संकल्पित केलेले आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. उद्या आपण तया लागी मज रूपा येणे